सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत ललित रंग हे विद्याताई पेठे लिखित पुस्तक. आज जी गोष्ट आपण त्यातली वाचणार आहोत त्याचं नाव आहे काकपुराण. काक म्हणजे कावळा. तर बघूया आता या कावळ्याविषयी विद्याताई काय लिहित आहेत. सुरू करते. त्या दिवशी माझ्या खिडकीसमोरच्या झाडावर 8-10 कावळे जोरजोरात कावकाव करू लागले. मी त्यांना हाकलायला गेले तर चक्क माझ्या खिडकीवरच येऊन बसले आणि माझ्याशी बोलू लागले. काय, तुमच्या ज्येष्ठ नागरिक संघात कावळा हा विषय दिला आहे म्हणे भाषणाला, आणि शिवाय तुमच्या अध्यक्षीणबाई म्हणाल्या अगदी सोपा विषय दिला आहे. हो, आहे काय त्यात बोलण्यासारखं? कावळे कावकावले म्हणजे बोलू लागले. इतका तुच्छ वाटतो का हा विषय तुम्हाला? मी माझी बाजू सावरत म्हटलं, छे हो, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. आमच्या संघात नेहमी चांगल्या विषयावरच बोललं जातं. तेवढ्यात एक कावळा म्हणाला, तुमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना हे शोभत नाही. काव 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 याचा अर्थ आम्ही तुमचा निषेध करत आहोत. मी म्हटलं, अहो असे रागावू नका, मी तुमची चांगली बाजू अवश्य मांडेन. आमच्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये नक्की बोलेन तुमच्यासाठी. ती तर तुम्हाला मांडावीच लागेल, पण आमच्या तुम्हा माणसांबद्दलच्या काही तक्रारी आहेत. तसंच तुम्हा बुद्धिमान माणसांनाही अज्ञात अशा चांगल्या गोष्टी आमच्यात आहेत, त्याही तुम्ही मांडाव्यात असा आमचा आग्रह आहे. तशी त्यातल्या एका ज्येष्ठ कावळ्याने बाजू मांडली. त्यांना संमती देण्याखेरीज माझ्याकडे कोणताही उपाय नव्हता, नाहीतर रोज त्यांची कर्कश कावकाव ऐकावी लागली असती. मी संमती दिल्यावर सगळे शांत झाले. दुसऱ्या दिवसापासून कावळ्यांनी त्यांच्या माणसांबद्दलच्या तक्रारी, गाऱ्हाणी आणि स्वतःचे गुणविशेष सांगायला सुरुवात केली. ते काकपुराण मी आज तुमच्यासमोर मांडत आहे. अथ काकपुराण काकस्य कृष्णवर्णस्य प्रथमोऽध्यायः. कावळ्यांनी आपली पहिली तक्रार नोंदवली. आमचा काळा रंग तुम्हा माणसांना आवडत नाही असं आमच्या कानावर आलं आहे, पण तुम्ही माणसं काही वेळा काळ्या रंगाचं खूप कौतुक करता हे आमच्या काकदृष्टीतून सुटलेलं नाही. एक कावळी म्हणाली, कोणी स्त्री काळी चंद्रकळा नेसली की तुम्ही बायका तिच्या काळ्या साडीचं तोंड भरून कौतुक करता. अगं बाई, या काळ्या साडीवर हे खडी प्रिंट किती छान दिसतंय असं म्हणता आणि मोठ्या कौतुकानं त्या काळ्या साडीकडे पाहता. त्या काळ्या साडीचं कौतुक पूर्ण होण्याआधीच एका कवी कावळ्याने चोच उघडली. तो म्हणाला, रात्री काळ्या भोर आकाशात तारे चमचमतात, त्या ताऱ्यांचं सौंदर्य रात्रीच्या काळ्या रंगामुळेच खुलतं ना. ते सौंदर्य बघून तुमच्या कवयित्री शांताबाई शेळके म्हणतात, रात्रीच्या कृष्णपटी नक्षत्रे जगमगती, गमते की सुंदर त्या मंदिरी राहावे. एक संत वृत्तीचा कावळा म्हणाला, गंगेच्या शुभ्र प्रवाहात मिसळणारी यमुना सावळीच, यमुनेच्या तीरावर रासक्रीडा करणारा कृष्णही सावळाच. संत विष्णुदास म्हणतात, रात्र काळी घागर काळी यमुना जळे ही काळी हो, मायार बिंदू काळी बिलवर काळी गळामुखी एकाबळी काळी हो माय. आणि शेवटी तर ते म्हणतात, विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी कृष्णमूर्ती बहुकाळी हो माया हो. हो, त्या संतांना सुद्धा काळ्या रंगाचं कौतुक वाटतं, पण तुम्हाला ते का कळू नये? तेवढ्यात एक गायक कावळा म्हणाला, अहो भावगीतात सुद्धा किती काळ्या सावळ्या रंगाचं कौतुक आहे बघा. सावळाचं रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी. किंवा हे भजन बघा, राम सर्वांगी सावळा जणू चैतन्याचा पुतळा, त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग. हे वाक्य पुरं व्हायच्या आत एका गायक कावळ्याने झुला म्हणून दाखवला. झुला झुलाए राम दैया, संग संग झुले सीता मैया. राम थारो सावलो सीता मैया गोरी, हस हस बोले नगर की नारी, नजर ना लगे हट जाओ झूला झुलाए.
त्यांचं संगीत ज्ञान पाहून थक्क व्हायची वेळ माझ्यावर आली होती. एवढ्यात एका कर्नाटकातून पाहुणा आलेला कावळा म्हणाला, म्हणजे अगदी कानडी हेल काढून, बरं, अहो तुमचं ते विठ्ठल काळच की हो, पण संतांनी त्याला सुंदर ते ध्यान म्हटलं की हो, आणि त्या काळ्या विठ्ठलाचे गुण गाता आणि आमच्या रंगाला नाव काय म्हणून ठेवता. एक खानदेशातून आलेला कावळा म्हणाला, आता पाऊस आला की शेतकरी आभाळाकडं डोळं लावून बसतात. तो काळा ढग दिसला की त्या आनंदानं येडं होतात बघा. पांढरे ढग म्हणजे नुसतं फोलपट. काळ्या ढगात पाणी असतं या, मग ते पाणी पावसाच्या रूपानं जमिनीवर पडतं या, मग धान्य उगवतं. त्यासाठी तुमचं शेतकरी ज्या मातीत राबतात त्या मातीला म्हणतात काळी माती. तिला तो काळी आई म्हणतो. ही काळी आई तुमचं पोट भरते. तो काळा रंग चालतो तुम्हासनी आणि आम्हाला मात्र नावं ठेवता. एक विदेशी कावळा म्हणाला, तुम्ही माणसं इतकी स्वार्थी आहात की अज्ञात आफ्रिका खंडाला तुम्ही काळं खंड म्हटलं, पण तिथे जेव्हा सोन्याच्या हिऱ्याच्या खाणी मिळाल्या तेव्हा लगेच धावलात सगळे तिकडे. यावरून आठवलं की हिरा ज्या खाणीत मिळतो तो कोळसाही काळाच बरं का. त्या कावळ्याचे ते भूगोल ज्ञान ऐकून मला काय बोलावं ते समजेना. तोच एक इतिहासतज्ञ कावळा म्हणाला, टी व्हीवर मुलाखत घेणारी ऑप्रा विन्फ्रे, कृष्णवर्णीय, दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यासाठी दीर्घकाळ तुरुंगवास भोगणारे नेल्सन मंडेला काळेच, काँगोच्या स्वातंत्र्यासाठी लढणारा कासावुपू, शिवाय मार्टिन ल्युथर किंग, कार्व्हर, सगळे काळे. किती उदाहरणं देऊ अशी. सारे कृष्णवर्णीय. त्यांचं काम मात्र कौतुकास्पद. आणि त्यांचं तुम्ही कौतुक करता, पण आमचं कौतुक केलं नाहीत कधी, असं का. एक हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या जवळच्या झाडावर राहणारा कावळा म्हणाला, आज कारखान्यांना, मोटारी, विमाने इत्यादी गोष्टींना लागणारं खनिज तेलही काळंच बरं का, पण त्याला काळं सोनं म्हणतात. आजच्या जगाचं आर्थिक राजकारण त्याच्यावरच अवलंबून आहे. त्याचे ते अर्थविषयक ज्ञान बघून हा कॉमर्स कॉलेज जवळच्या झाडावर राहणारा कावळा असावा किंवा काय, असा मी विचार करू लागले. तेवढ्यात एक कावळ्याचे पिल्लू ओरडले, बाबा बाबा त्या कवितेबद्दल सांगा की. बाबा कावळा म्हणाला, कावळा म्हणे मी काळा, पांढरा शुभ्र तो बगळा दिसत असे. या कवितेवर बंदी आणावी आणि ती पाठ्यपुस्तकातून काढून टाकावी असं तुमच्या शिक्षणमंत्र्यांना सांगा. हा ठराव सर्व कावळ्यांनी काव काव करून एकमतानं संमत केला. इति काकस्य कृष्णवर्णस्य प्रथमोऽध्यायः समाप्तः. अथ काकवर्ण काकगुण चातुर्यस्य द्वितीयोऽध्यायः प्रारंभः. सर्वच कावळ्यांनी कर्कश कावकाव करून अनेक तक्रारी नोंदवल्या. माणूस नावाचा प्राणी कावळ्यांमध्ये असलेल्या गुणांकडे, चातुर्याकडे दुर्लक्ष करतो, ही त्यांची मोठी तक्रार होती. एक कावळा तीक्ष्ण दृष्टीने बघत म्हणाला, खरं म्हणजे आमच्या काकदृष्टीची तारीफच झाली पाहिजे. अगदी झाडाच्या वरच्या टोकावरून जमिनीवर चालणारी अळी आम्हाला दिसते, पण त्याची नजर अगदी कावळ्यासारखी आहे बरं का. या तुमच्या वाक्प्रचारात आम्हाला कौतुकापेक्षा कुत्सितपणाचाच भाव जास्ती वाटतो आणि तसा वासही येतो. क्रो कोऑपरेटिव्ह सोसायटीचा अध्यक्ष असलेला कावळा म्हणाला, तुमच्या कोऑपरेटिव्ह सोसायटीसमोर आमचं सहकार्य चांगलंच उठून दिसतं. तुम्ही एकत्र येऊन भांडता, पण आम्ही एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या न्यायाने वागतो. परवा आमच्या एका भाईबंदाचा पाय तुमच्या मुलानं उडवलेल्या पतंगाच्या मांज्यात अडकला आणि तो फांदीवर लोंबकळू लागला. लगेच आम्ही सर्व जमलो आणि अशी काही कावकाव केली की तुम्हा फायर ब्रिगेडची गाडी सगळ्यांना बोलावून आणायला लागली. यावर दुसरा कावळा म्हणाला, तुमच्यातली माणुसकी संपली असली तरी आमच्यातली कावळुसकी संपलेली नाही. एक कावळुसकी या नव्या शब्दाने
माझ्या ज्ञानात भर पडली. एक पर्यावरणवादी कावळा म्हणाला, अहो, ते तुमचे रानावनात रमणारे पक्षी निरीक्षण करणारे मारुती चितमपल्ली सुद्धा आमचं निरीक्षण करतात. त्यांनी लिहिलं आहे की आम्ही घरटी लवकर म्हणजे मे जूनमध्ये बांधायला घेतली आणि ती झाडांच्या पश्चिमेकडील फांद्यांवर असतील तर पाऊस वेळेवर येणार आणि भरपूर पडणार. तुमचे हवामान तज्ज्ञांचे अंदाज चुकतील, पण आमचे संकेत चुकत नाहीत बरं. हे त्या पक्षी तज्ज्ञाला कळलं, तुम्हाला कधी कळणार? विद्याताई, किती म्हणजे तुमच्या कल्पनेचं मला खूप नवल वाटतं की असे काकमंडळी आपल्याशी बोलत आहेत. किती छान कल्पना आहे, खूप आवडली मला. मंडळी, आता हे काकमंडळी आणखीन काय काय म्हणणार आहेत, आपल्याला सांगणार आहेत, ते आपण उद्याच्या भागात बघूया. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. नमस्कार.